Practice set 3.1 chapter 3 arithmetic progression. एक सिक्वेन्स दिलेला असतो. हा बघा 1 2 3 4 5 हा झाला सिक्वेन्स. हा सिक्वेन्स दिलेला असतो. आता हे एकापासून दोनापर्यंतचं अंतर किती आहे? एकाचं. दोनापासून तीनाचं एकाचं अंतर आहे. तीनापासून चाराचं एकाचं अंतर आहे. चारापासून पाचाचं एकाचं अंतर आहे. बरोबर आहे ना. आता ह्या पद्धतीने जे प्रोग्रेशन चालू आहे, ह्या पद्धतीने जो सिक्वेन्स चालू आहे त्याला काय म्हणायचं? अर्थमॅटिक प्रोग्रेशन. काय म्हणायचं? अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आणि ज्या वेळेस याच्यामध्ये डिफरन्स असेल, तो डिफरन्स जर सारखा असेल 1 1 1 तर त्याला म्हणायचं कॉमन डिफरन्स. आणि हे जे प्रोग्रेशन आहे याला म्हणायचं एपी, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आणि हा जो डिफरन्स आहे याला म्हणायचं कॉमन डिफरन्स. हा स्मॉल डी ने दाखवला जातो. कशाने दाखवला जातो? स्मॉल डी ने दाखवला जातो. त्याच पद्धतीने दुसरा सिक्वेन्स घेतला आपण 2 4 6 8 अशा पद्धतीने. याच्यामधला डिफरन्स काढायचा. 2 पासून 4 पर्यंतचा डिफरन्स किती आहे? 2. डिफरन्स म्हणजे फरक काढायचा, वजाबाकी करायची. बेरीज वजाबाकी येते ना, बस तेच आहे, बाकी काही नाही याच्यामध्ये. 2 पासून 4 पासून 6चा किती आहे? 2चा. 6 पासून 8चा 2चा डिफरन्स. म्हणजे हे प्रोग्रेशन कसं झालं? अर्थमॅटिक प्रोग्रेशन एपी झालं. आणि हा डिफरन्स कसा झाला? कॉमन डिफरन्स झाला. क्लिअर आहे का इथपर्यंत? आता पुढचं बघा. 2 4 9 16 25. हे प्रोग्रेशन कसं आहे? याच्यामध्ये कसं आहे? वर्ग संख्या आहे. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. बरोबर आहे ना. पण याच्यातला डिफरन्स कॉमन आहे का? 4 पासून 9 पर्यंतचा डिफरन्स किती आहे? 5 आहे. 9 पासून तर 16चा डिफरन्स किती आहे? किती आहे? 7चा डिफरन्स आहे. बरोबर ना. आणि 16 पासून तर 25 पर्यंतचा डिफरन्स किती आहे? 9चा डिफरन्स आहे. म्हणजे हा डिफरन्स कॉमन आहे का? नाही. म्हणजे हे इक्वेशन कसं आहे? एपी नाहीये. म्हणजेच काय? ही प्रोग्रेशन अर्थमॅटिक प्रोग्रेशन नाहीये. आणि हा डिफरन्स कॉमन डिफरन्स नाहीये. कॉमन डिफरन्स म्हणजे एक असेल तर एकच आला पाहिजे, 0 असेल तर 0च आला पाहिजे. 0 म्हणजे कसं? 3 3 3 म्हणजे याच्यातला डिफरन्स काय आहे? 0 आला. किंवा मग 1 1 1 याच्यातला डिफरन्स काय आला? 0 आला. कॉमन डिफरन्स पाहिजे. ज्यावेळेस कॉमन डिफरन्स असेल त्यावेळेस कसं होतं? अर्थमॅटिक प्रोग्रेशन होते. आणि मग याच्यामध्ये कुठले शेवटच्या याच्यात ही जिओमेट्रिक प्रोग्रेशन आहे. पण ही आता नाही अभ्यासाला, आपल्याला वरचीच आहे. या मग प्रॅक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 2 4 6 8. आता हे 2 4 6 8 याला काय म्हणायचं? टर्म म्हणायचं. टर्म. आणि ती स्मॉल टी ने दाखवायची. स्मॉल टी. टर्म 1, टर्म 2, टर्म 3 आणि टर्म 4. पहिली टर्म कुठली आहे? 2. दुसरी टर्म 4, तिसरी 6 आणि चौथी 8. बरोबर आहे ना. आता काय करायचं? नंतरची जी टर्म आहे, नंतरच्या टर्म मधून आधीची टर्म वजा करायची. कशा पद्धतीने? T2 मायनस T1, T3 मायनस T4, T2 T2 आणि T4 मायनस T3. बरोबर का? मग T2 टर्म कुठली आहे?
इथे लिहिली आपण बघा. T2 कुठली आहे 4. हा मग काय करायचं 4 मायनस T1 करायचंय म्हणजे 4 मायनस 2 बरोबर का. मग 4 मायनस 2 किती आले 2 आले. हा त्याच्यानंतर तिसरी टर्म कुठली आहे 6 मायनस किती करायचे दुसरी टर्म करायची. दुसरी टर्म किती आहे 4. बरोबर आहे का. मग त्यांचा डिफरन्स किती आला 2 आला. चौथी टर्म कुठली आहे 8. त्याच्यातून मायनस तिसरी टर्म करायची. तिसरी टर्म आहे 6. त्याचा डिफरन्स किती आला 2. म्हणजे डिफरन्स कसा आला कॉमन डिफरन्स आला. मग द डिफरन्स बिटवीन टू कन्झर्वेटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. कन्झर्वेटिव्ह म्हणजे लगतच्या. उडी मारून घेतलं का आपण उडी मारून घेतलं का नाही घेतलं लगतच्याच घेतल्या ना. म्हणजे लगतच्या दोन टर्म मधला डिफरन्स कसा आहे सारखा आहे. आणि तो डिफरन्स किती आहे द कॉमन डिफरन्स 2. क्वेश्चन नंबर 2 बघा. T1 पहिली टर्म काय आहे T1 इज इक्वल टू 2. T2 is equal to 5/7. T3 is equal to 3. T3 is equal to 3 आणि T4 is equal to 7/2. What is the formula? 4 3 3 2 2 1 वजाबाकी करायची. हा मग कसं करणार T1 T2 T3 T4. हा मग घ्या T4 मायनस T3. क्लिअर आहे का. हा मग T4 काय आहे 7/2 आणि T3 काय आहे -3. हा एक फ्रॅक्शन आहे एक इंटिजर आहे एक पूर्णांक संख्या आहे एक अपूर्णांक आहे. फ्रॅक्शन आहे इंटिजर. ज्या वेळेस दोघांची डिवाइड मायनस करायचा असेल वजाबाकी करायची असेल त्यावेळेस काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. एव्हरी इंटिजर हॅज डिनॉमिनेटर 1. प्रत्येक इंटिजरच्या खाली डिनॉमिनेटर काय असतो 1 असतो. 5/2 म्हणजे किती झाले 2.5 झाले. हे किती झाले 2. इकडे लक्ष द्या हे किती झाले 2. 5ला 2 ने भागलं म्हणजे 2.5 झाले. मग किती झाले 3. हा आणि 7ला 2 ने भागलं म्हणजे किती झाले 3.5. बरोबर आहे ना. म्हणजे फरक किती झाला अर्ध्याचा. 2 2.5 3 3.5 अर्ध्याचा फरक आला ना. मग इथं जर 3 घेतले डिनॉमिनेटर 3 घेतला तर ते एपी नाही राहणार. अर्थमॅटिक प्रोग्रेशन राहणार नाही. डिफरन्स वेगळा येईल. अलग लक्षात. म्हणून आपण इथं 2 घेऊन सॉल्व्ह करू. कदाचित प्रिंटिंग मिस्टेक असू शकते आणि समजा प्रिंटिंग मिस्टेक नसेल तर त्या पद्धतीने जरी तुम्ही सोडवलं तर ते एपी नाही राहणार बघा. क्लिअर आहे ना. हा मग आता बघा टर्म 4 कुठली आहे 7/2 आणि ही कुठली आहे 3. त्याचं काय मायनस करायचं म्हणजे 7 मायनस किती झाले 6/2 इज इक्वल टू 1/2. हा झाला डिफरन्स पहिल्यातला. त्याच्यानंतर T3 मायनस T2 3 मायनस 5/2 म्हणजे काय करायचं याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. डिफरन्स किती आला 1/2. समजलं का इथपर्यंत. त्याच्या पुढं T2 मायनस T1. T2 काय टर्म 5/2 मायनस किती करायचे 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 2 2 जा 4 5 मायनस 4/2 म्हणजे डिफरन्स किती आला 1/2. दोघांचा डिफरन्स सारखा आला का 1/2 1/2 1/2. क्लिअर आहे का. हा मग दिस प्रोग्रेशन इज एपी. चला क्वेश्चन नंबर 3 -10 -6 -2 आणि 2. आता काय करायचं टर्म 4 मायनस टर्म 3 इज इक्वल टू टर्म 4 काय 2. हा मायनस करायचंय. काय करायचंय -2 ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. ऑलरेडी आपल्याला मायनस करायचं आहे आणि नंबर जो दिलेला आहे तो पण मायनस आहे म्हणून तो ब्रॅकेट मध्ये घ्यायचा. हा मायनस मायनस काय होणार प्लस होणार म्हणजे किती झाले ते 4 झाले. क्लिअर आहे का. त्याच्यानंतर टर्म 3 मायनस टर्म 2 इज इक्वल टू तिसरी टर्म काय आहे -2
आणि चौथी टर्म आपलं सॉरी दुसरी टर्म काय आहे मायनस इंटू ब्रॅकेट -6 इज इक्वल टू मायनस मायनस काय झाले +6 झाले +6 -2 किती झाले 4 क्लिअर आहे का हा आता टर्म 2 मायनस टर्म 1 T2 मायनस T1 T2 किती आहे मग -6 हा आणि -10 बरोबर का टर्म 1 काय आहे -10 मायनस मायनस प्लस झाले आणि +10 मधून -6 गेले खाली किती उरले 4 क्लिअर आहे ना मग आता लिहायचं द गिवन सिक्वेन्स इज एपी इज 4 कॉमन डिफरन्स किती आला 4 आला क्वेश्चन नंबर 4 0.3 0.33 आणि 0.333 म्हणजेच T1 is equal to 0.3 T2 is equal to 0.33 आणि T3 is equal to 0.333 तिसऱ्या याच्यात पॉइंट नाही म्हणजे 0.333 एवढाच नाही मग तो पॉइंट राहिला असेल अगेन प्रिंटिंग मिस्टेक पॉइंट आहे तिथं बिगर पॉइंटचं गणित सोडवता नाही येणार मग ते अर्थमॅटिक प्रोग्रेशन नाही राहणार ते हा पॉइंट 0 आणि 333 0च्या आधी पॉइंट मग ते चुकलंय ते बघा मग आता 1 2 3च टर्म आहे टर्म 3 मायनस टर्म 2 आणि टर्म 2 मायनस टर्म 1 क्लिअर आहे का हा मग टर्म 3 किती आहे 0.333 मायनस 0.33 हा याची उभी मांडणी करून घ्या पॉइंट खाली पॉइंट घ्या 0 0 पॉइंट 333 हा मायनस किती आहे 333 च्या वरती 0 घ्या क्लिअर आहे का इकडे लक्ष द्या हे बघा 3 0 गेला 3 3 गेले 0 3 गेले 0 0.0 किती उत्तर आलं 0.003 त्याच्यानंतर पुढचं घ्या टर्म 2 0.33 मायनस 0.3 पुढचं काय आलं 0.33 0.3 पॉइंट खाली पॉइंट घ्यायचा हा ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना मग किती आलं 0.0 म्हणजेच काय आलं 0.03 आता हे काय आलं 0.003 आलं आणि हे काय आलं 0.03 आलं म्हणजे याच्यातला डिफरन्स सारखा आहे का नाही म्हणजेच हे एपी आहे का नाही मग काय लिहायचं द गिवन सिक्वेन्स इज नॉट अन एपी क्लिअर आहे 0 -4 -8 -12 T1 is equal to 0 T2 is equal to -4 T3 is equal to -8 आणि T4 is equal to -12 हा T4 minus T3 T3 minus T2 आणि T2 minus T1 बरोबर ना मग T4 किती आहे -12 -8 लगेच ते मायनस घेता येणार इंटू ब्रॅकेट -8 इज इक्वल टू मायनस मायनस प्लस झालं हा म्हणजेच काय झालं 8 झाले पॉझिटिव्ह 12 झाले निगेटिव्ह दोघांमधला डिफरन्स किती आला -4 आला त्याच्यानंतर T3 -8 मायनस करायचंय इंटू ब्रॅकेट -4 त्याला मायनसने मल्टिप्लाय केलं तर प्लस झालं दोघांमधला डिफरन्स आला -4 त्याच्यानंतर T2 -4 आणि -0 इज इक्वल टू -4 मधून 0 मायनस झाला तर आन्सर काय आलं -4 मग द गिवन सिक्वेन्स इज अन एपी
the common difference is equal to -4. Question number 6. -1/5 -1/5 -1/5. T1 is equal to -1/5. T2 is equal to -1/5 and T3 is equal to -1/5. मग T3 minus T2 minus T1 is equal to -1/5 minus 1/5 minus into bracket -1/5 minus into bracket -1/5 is equal to. क्लिअर आहे का? मायनस करायचंय म्हणून ते काय सगळ्या टर्म सारख्याच आहे म्हणून इंटू ब्रॅकेट घेतलं. या मायनसने याला मल्टिप्लाय केलं प्लस झालं, प्लस मायनस झालं 0. म्हणजे डिफरन्स किती आला दोघांचा 0. मग आन्सर काय आलं? द गिवन सिक्वेन्स इज एन एपी, कॉमन डिफरन्स 0. क्वेश्चन नंबर 7. 3 टर्म 1 is equal to 3, term 2 is equal to 3 plus root 2, term 3 is equal to 3 plus 2 root 2 आणि term 4 is equal to 3 plus 3 root 2. क्लियर आहे का? मग term 4 minus term 3, term 3 minus term 2 and term 2 minus term 1. Is that clear? Term 4 काय आहे? 3 plus 3 root 2. त्याच्यातून काय मायनस करायचं आहे? मायनस 3 plus 2 root 2. बरोबर का? आता बघा हे +3 -3 काय होणार? 0 होणार. इकडे लक्ष द्या थोडस. हे +3 -3 0 होणार आणि हे 3 root 2 आहे आणि हे 2 root 2 आहे. 3 root 2 मधून 2 root 2 गेले म्हणजे किती उरले? root 2. बरोबर ना? त्याच्यानंतर पुढची टर्म काय? तिसरी टर्म 3 plus 2 root 2 मायनस दुसरी टर्म 3 plus root 2 is equal to +3 -3 कॅन्सल झाले. 2 root 2 2 root 2 minus root 2 म्हणजे किती राहिले? root 2. क्लिअर आहे ना? त्याच्यानंतर दुसरी टर्म 3 plus root 2 आहे ना? 3 plus root 2 minus 3 is equal to मला +3 -3 0 झाले. आन्सर काय आलं? root 2. म्हणजे कॉमन डिफरन्स कसा आला? सेम आला. म्हणून द गिवन सिक्वेन्स इज अन एपी आणि कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू root 2. क्वेश्चन नंबर 8. 127 132 आणि 137. Term 1 is equal to 127, term 2 is equal to 132 आणि term 3 is equal to 137. Term 3 minus term 2, term 2 minus term 1 is equal to 137 minus 132 is equal to 5 आणि 132 minus 127 is equal to 5. What is the answer? The given sequence is an AP and common difference D is equal to 5.